Good morning, all of you. Good morning, ma'am. Good morning, ma'am. Okay. In our previous lecture, discuss about the ototoxicity. Another point. Drug-induced pulmonary disorder or a drug-induced skin disorder. Okay. Now let's start the new point. Teratogenicity. Okay. Teratogenicity मध्ये तुम्हाला काय सांगितलं आहे? The term teratogenic means monster producing teratos. Monster means monster चा अर्थ काय होतो? What do you mean by the monster? Harmful. काय सांगणार तुम्ही monster चं meaning? काय येतं monster म्हणजे? Harmful. बरोबर आहे का? Okay, teratogenic meaning monster producing. Teratos means monster. एखाद्या ड्रगचा इफेक्ट तो काय करणार आहे? जास्त म्हणजे आपण एखादा ड्रग घेतला तर तो जास्त क्वांटिटी मध्ये झाला तर त्याचा टॉक्झिसिटी मध्ये प्रोड्यूस होणार, म्हणजे एक्स्ट्रा ऑर्गॅनिक किंवा त्याची जी काही इफेक्ट येणार आहे तो तुम्हाला कसा येणार आहे? जास्त येणार आहे, सिव्हिअर इफेक्ट किंवा टॉक्सिक इफेक्ट येणार आहे. द ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ अ सर्टन ड्रग टू अ प्रेग्नेंट वुमन or especially during whose women have a first trimester of a pregnancy, then result of a fetal abnormalities. Then previously we discussed about this point, which drug causes the phocomelia disease when this administered in a first trimester of a pregnancy. This drug causes the phocomelia disease or fetal abnormalities. कोणता ड्रग होता तो? कोणती ट्रॅटरची होती? मी सांगितलेलं तुम्हाला आठवतंय का? एनीवन रिमेंबर दॅट? Which drug? This point are covered or not covered? Am I audible to all of you? Previous we discussed about this toxicity or which point? थॅलिडोमा ट्रॅटरची आपण कोणत्या ह्याच्या डिस्कस केली होती? आयडोसिनक्रसी. Am I right? Yes, ma'am. काय सांगितलं होतं त्याच्यामध्ये? जो थॅलिडोमाइड ड्रग आहे तो जर इन अ प्रेग्नेंट वुमन ड्युरिंग अ फर्स्ट ट्रायमिस्टर ऑफ अ प्रेग्नन्सी जर त्यांनी तो ड्रग घेतला तर फिटल ॲबनॉर्मॅलिटीज रिझल्ट झाला होता. थॅलिडोमाइड हा एक सिडेटिव्ह किंवा हिप्नॉटिक्स ड्रग म्हणून होता अर्ली 1960 मध्ये. मग जर्मनी ब्राउट अ लाईट द प्रॉब्लेम ऑफ अ टेराटोजेनिसिटी इन चिल्ड्रन. डिलिव्हरी टू मदर ऑन दिस ड्रग हॅड सील्ड लिम्स. ओके, आणि फोकोमेलिया मी तुम्हाला इमेज पण दाखवली होती त्यावेळेस. हा ड्रग घेतल्यानंतर फर्स्ट ट्रायमर मध्ये काही प्रेग्नन्सी वुमननी हा ड्रग घेतला होता आणि त्या वेळी 1960च्या वेळेस मिनिमम थाउजंड्स ऑफ जे काही बर्थ झालेले बेबीज होते त्यांना तो फोकोमेलिया डिसीज झाला होता, फिटल ॲबनॉर्मॅलिटीज झाला होता. हेच नाव इन एव्हरी कंट्री the FDA requirement is to conduct the toxicological study in a preclinical evaluation to detect the potential for a drug to cause a birth defect. Then risk benefit ratio in every cases must be detected and then the decision is taken. तेव्हापासून FDA ने काय केलं की जो कोणताही ड्रग मार्केटमध्ये येईल त्याची फर्स्टली तुम्ही काय करणार? टॉक्सिकोलॉजिकल स्टडीज करणार, त्याच्या इव्हॅल्युएशन करणार त्या ड्रगचं, त्याचे पोटेन्शियल फॉर ड्रगचं टेस्ट करणार. ज्या ड्रग की त्या ड्रग मध्ये कोणते बर्थ डिफेक्ट होतात का हे तुम्ही चेक करणार. रिस्क ऑफ अ बेनिफिट रेशो तुम्ही मस्ट बी डिटेक्ट करणार आणि देन फायनली तुम्ही डिसिजन घेणार की तो ड्रग मार्केटमध्ये आणायचा किंवा तो ड्रग यूज करायचा की नाही. हे आपण टेराटोजेनिसिटी मध्ये बघितलं. देन एक्झाम्पल ऑफ व्हेरियस ड्रग, अनदर ड्रग तुम्हाला सांगितले आहे त्याच्यामध्ये टेराटोजेनिसिटी मध्ये.
फॉर एक्झाम्पल फिनिटाईन मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, an anti-epileptic drug has been associated with a fetal abnormalities like a cleft palate. जर फिनिटाईन हा एक अँटी इपिलेप्टिक ड्रग आहे, तो जरी प्रेग्नेंट वुमन मध्ये घेतला तर व्हेरियस फिटल ॲबनॉर्मलिटीज होतात लाईक अ क्लेफ्ट पॅलेट किंवा हावर द रिस्क ऑफ अ फिटस आफ्टर विथड्रॉवल ऑफ अ ड्रग मे बी फार ग्रेटर दॅन द रिस्क ऑफ अ डेव्हलपिंग फिटल ॲबनॉर्मलिटीज. एखाद्या वेळेस काय झालं, जर ज्या विथड्रॉल आफ्टर एखादा ड्रग विथड्रॉल केला तर काय होतात की रिस्क ऑफ अ फिटस, त्या फिटसला रिस्क होऊ शकते. एखादा ड्रग तुम्ही अचानक थांबवला घ्यायचा मे बी फॉर अ ग्रेटर रिस्क दॅन डेव्हलपिंग द, जर त्या फिटल ॲबनॉर्मलिटीज जे रिस्क होता त्याच्यापेक्षा जास्त रिस्क असू शकते. मिथोट्रिक्झेक हा अँटी इनोप्लास्टिक ड्रग आहे. ओके, on a discontinuous may show the serious adverse effect for the mother than the risk of developing the fetal damage. हा जर ड्रग घेतला किंवा डिस्कंटिन्यू तुम्ही हा ड्रग घेता, ऑन अ डिस्कंटिन्युएशन मे शो द सिरियस ऍडवर्स इफेक्ट फॉर अ मदर दॅन द रिस्क ऑफ अ डेव्हलपिंग फिटल डॅमेज. त्या बाळाला म्हणजे त्या फिटल डॅमेज पेक्षा तो ड्रग जर त्या मदरनं डिस्कंटिन्युअस घेतला तर त्या मदरला जास्त ऍडवर्स इफेक्ट दिसू शकतात ऍज कम्पेअर टू द फिटल डॅमेज पेक्षा. मग काही ड्रग आहेत जे टेराटोजेनिक इफेक्ट दाखवतात like a sex hormone, androgen, progesterone, anti-epileptic, phenobarbital, phenytoin, anti-neoplastic drugs like a cyclophosphamide, vasafan, then methotrexate, chlorambucil किंवा anti-thyroid drug in that कार्बिमॅझोल आहे, कार्बिमॅझोल, इथिल अल्कोहोल, सल्फोनिलुरियाज, कॉर्टिकोस्टेरॉइड और टोबॅको स्मोक हे जे ड्रग आहेत हे टेराटोजेनिक इफेक्ट दाखवतात. मग याच्यामध्ये अनदर वन तुम्हाला सांगितलेले आहेत. टेराटोजेनिसिटी मध्ये आपण मोस्टली एक्झाम्पल बघितलं थॅलिडोमाइड ट्रॅटर्जी, म्हणजे याच्यामध्ये जो थॅलिडोमाइड ड्रग घेतला होता वेरियस फिटल ॲबनॉर्मलिटीज तुम्हाला दाखवल्या की हा ड्रग घेतल्यानंतर आफ्टर बेबीज बर्थ तुम्हाला फिटल ॲबनॉर्मलिटीज ऑब्झर्व झाल्या. अनदर वन असे भरपूर ड्रग्ज आहेत जे की प्रेग्नन्सी मध्ये अवॉइड केले जातात, कारण ते जर ड्रग घेतले तर व्हेरियस फिटल ॲबनॉर्मलिटीज होऊ शकतात. ओके, अप टू दिस एनी क्युरीज? इथे तुमचा हा टॉपिक कव्हर होतोय. Then Drugs and Magic Remedies Act 1948, Narcotic Drugs and Psychotropic Substance Act 1985. Okay. Wait. Okay, next आपण बघणार आहोत classification of a poisonous substance. Okay, the purpose of a poisoning in case of a human being may be suicidal, homicidal, stupefy, or accidental. Depending upon the mechanism of action of a poison substance, they are classified. एखादा पॉइझन घेतो ह्युमन किंवा इन केस ऑफ ह्युमन ते व्हेरियस पर्पज असतात त्याला. इफ एनी पॉइझन घेतो फॉर सुसाइड करण्यासाठी, एखादं होमिसायडल म्हणून वापरला जातो, एखादं त्याचं स्टुपिडिफाईंग मध्ये घेतो किंवा एखाद्याला ऍक्सिडेंटल तो होऊ शकतो पॉइझन त्याचा पर्पज मध्ये तो घेऊ शकतो. डिपेंडिंग अपॉन द कोणत्या ऍक्शन साठी तुम्ही पॉइझन सबस्टन्स घेतलाय त्याच्यानुसार क्लासिफिकेशन येतात किंवा मेकॅनिझम ऑफ ऍक्शन, त्या पॉइझनचं काय मेकॅनिझम ऑफ ऍक्शन आहे त्याच्यानुसार क्लास पडतात. Firstly, irritant substance. There are three types of. In that, first one is inorganic, second one is organic, and third one is a mechanical. Okay. In that inorganic, the inorganic first is non-metallic or metallic, organic animal organic or a vegetable organic, and the last a mechanical or a powdered glass. Firstly, we see the inorganic. In that non-metallic, metallic are a phosphorus, chlorine, bromine, and iodine. In that metallic, lead, mercury, कॉपर, झिंक, आर्सेनिक आणि मॅग्नेशियम. नॉन मेटॅलिक मध्ये व्हेरियस तुम्हाला सबस्टन्स दाखवले ज्यांनी पॉइझन होऊ शकतं लाईक फॉस्फरस, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. इन द मेटॅलिक व्हेरियस लीड, मर्क्युरी, copper, zinc, arsenic, and magnesia. In that animal origin, all of you know that
कोणते कोणते अॅनिमल येतात? ऑडिबल टू ऑल ऑफ यू? हा, फर्स्ट अॅनिमल Snake, Snake, insect, Scorpion, insects, scorpion, catheter. Then various vegetable origin: ergot, aloe, capsicum, castor oil, seed. Okay, castor जर आपण जे castor seeds असतात, तर castor seeds जर इंटेक जास्त घेतला असेल तुम्ही, तर castor seed त्याच्यामुळे सुद्धा पॉइझन होतं. तर castor oil seed ज्या असतात त्या. कॅप्सिकम. देन मेकॅनिकल मध्ये पावडर्ड ग्लास, जी ग्लास पावडर्ड असती ना, एकदम फाईन मध्ये ग्लास पावडर जर ती घेतली तर ते ग्लास पावडर सुद्धा पॉइझन म्हणून ऍक्ट होते. नेक्स्ट आपण बघणार आहोत, ह्याच्यामध्ये तर आपण काय एक्सप्लेनेशन आहे. करोसिव्ह सबस्टन्स. इन दॅट करोसिव्ह सबस्टन्स स्ट्रॉंग अल्कली येतात. Strong acid and alkali such as hydrochloric acid, sulfuric acid, carbolic acid, oxalic acid, caustic soda, sodium carbonate, ammonium carbonate. हे येतात corrosive substance. Then next neurotic. Okay, in that neurotic substance acting on a nervous system. असे substance जे nervous system वरती act होतात, like a cerebral poison, spinal poison, peripheral poison. In that cerebral poison, where opium and sedatives, and hypnotics, insecticide, cocaine, then hyoscyamus. हे फेरियस सिरेब्रल पॉइझन आहे, जे डायरेक्ट आपल्या सिरेब्रल वरती ऍक्ट होतात. देन स्पायनल पॉइझन मध्ये नक्स ओमिका. नक्स ओमिका बघितला आहे का कोग्नसी मध्ये इन डिटेल? नक्स ओमिका बद्दल? Yes, ma'am. yes ma'am, ओके, म्हणजे हा ड्रग तुम्हाला माहित आहे, नक्स ओमिका. देन नेक्स्ट पेरिफेरल पॉइझन मध्ये क्युरार अल्कोलाइड्स अँड कोनियम, हे येतात पेरिफेरल पॉइझन मध्ये. देन व्हेरियस कार्डियाक, द सबस्टन्स ऍक्टिंग ऑन अ हार्ट. ओके, डिजिटॅलिस सगळ्यांना माहित आहे, आपण हा डिजिटॅलिस म्हणून कधी वापरतो? अँटी अरेथमेटिक का कार्डिओटोनिक म्हणून ऍक्ट होतो. कशामध्ये बघितलेलं डिजिटॅलिस? cardiotonic मध्ये act होतं. Okay. Then strophanthus, aconite, tobacco. Then second is a pulmonary depressant. In that substance acting on a lungs. In that coal gas, gases such as a carbon monoxide. हे जे आहे ते poison म्हणून act होतात. Okay. Last type is a miscellaneous. In that there is analgesic, aspirin. Okay, aspirin हे analgesic drug आहे का? बरोबर आहे? Am I right? Yes, There is ma'am. antipyretic, stimulant, antidepressant, antihistamine, hallucinogen. The poison in a human beings are two types. First one is acute poisoning and second one is a chronic poisoning. Okay. Okay, in that acute poisoning, the symptom of acute poisoning appear immediately after the ingestion of a poison. They increase in a severity and may follow death. The poison can be detected in the ingested substance or vomit or and stool or urine of the victim. The main symptom are vomiting and diarrhea and convulsion and a coma. याच्यामध्ये आता आपण मी तुम्हाला acute आणि chronic मधला डिफरन्स सांगितला. फर्स्ट वी आर टेल विथ द डिफरन्स बिटवीन द acute and chronic. Acute means Short acting. शॉर्ट ऍक्टिंग. अक्यूट डिसीज म्हणजे तुम्ही काय बोलणार? एखादा तो डिसीज पटकन झालेला आहे आणि शॉर्ट पिरियड साठी असणार आहे. ओके, आणि क्रोनिक मीन्स तुम्ही काय बोलणार की एक तो शॉर्ट म्हणजे कंटिन्यू जुनाट असणार आहे आणि तो कंटिन्यू वाढत असणार आहे. ओके, आणि लॉंग पिरियड साठी असणार आहे. ओके, बरोबर आहे? Yes, ma'am.
ओके. Yes, ma'am. म्हणजे अक्यूट मध्ये तुम्हाला काय सांगितलं की एखादं तुम्ही पॉइझन घेतलंय लाईक अ स्नेक बाईट, ते पॉइझन कसं पटकन ऍक्ट होतं. ओके, पटकन पॉइझन आपल्या बॉडीमध्ये स्प्रेड होतं ते पॉइझन. बट एखादं जर तुम्ही पॉइझन घेतले, असे काही पण पॉइझन असतात की त्याचा इफेक्ट तुम्हाला आफ्टर 30 मिनिट्स आफ्टर 1 hour पण दिसतात. अक्यूट पॉइझनिंगचे जे सिम्पटम्स असतात ते इमिडिएट अपिअर होतात, लगेच घेतल्यानंतर अपिअर होतात. मग त्याच्यामध्ये त्या पर्सनची डेथ पण होऊ शकते. इन्क्रीज द सिव्हिरिटी और मे फॉलो द डेथ. नाउ पॉइझन डिटेक्टेड द इंजेस्टेड सबस्टन्स. तुम्ही इथं मग पॉइझन कसं डिटेक्ट करता? एखाद्या पर्सन पॉइझन घेतलेला ओमिट केली तर त्याच्या ओमिट मध्ये ते पॉइझन असणार, त्याच्यावरून ठरवणार, किंवा स्टूल मध्ये प्रेझेंट येणार, युरिन मधून येणार, तर त्या विक्टिमच्या त्या युरिन, स्टूल और ओमिट मधून तुम्ही त्या इंजेस्टेड सबस्टन्स नुसार ठरवणार की त्यानं कोणतं पॉइझन घेतलं होतं. ओके, द मेन सिम्पटम्स त्याचा आहेत की ओमिटिंग होणार आहे, डायरिया, कन्व्हल्जन और कोमा, हे आहेत मेन सिम्पटम. देन क्रोनिक पॉइझन. क्रोनिक पॉइझन मध्ये काय होणार आहे? एखादा जरी पॉइझन घेतला तर त्याचे जे सिम्पटम आहेत ते ग्रॅज्युअली येणार. ओके, ग्रॅज्युअली इन्क्रीज होणार सिम्पटम्स. द symptom may be disappear after removal of a victim from its surrounding. जर तो पॉइझन घेतला असेल आणि जर तुम्ही पटकन पॉइझन रिमूव्ह केला तर ते सराउंडिंग मधून, तर सिम्पटम जे जरी थोडेफार आले असतील ते डिसअपिअर होतात. मग पॉइझन ते डिटेक्ट तुम्ही कसं करणार? पेशंटच्या स्टूल पासून, ओमिट पासून, युरिन ऑफ द विक्टिम, त्या विक्टिमच्या युरिन मधून. द मेन सिम्पटम आर अ क्रोनिक इल हेल्थ, मला से रिपीट अटॅक ऑफ अ GI इरिटेशन and increase the cachexia. Okay, ill health malacia means काय बोलणार तुम्ही? सिम्पटम काय दिसून येणार? Am I audible to all of you? Yes, ma'am. पेन होणार त्या पेशंटला, जनरल डिस्कम्फर्ट वाटणार. मला असे म्हणजे एखादं जर त्यांनी काही घेतलं असेल तर डिस्कम्फर्ट फील होणार त्या पेशंटला, रिपीटेड GI इरिटेशन होणार, इन्क्रीज कॅकेक्सिया होणार. मसल लॉस होतात. इन्क्रीज कॅकेजिया म्हणजे भूक पूर्ण त्या पर्सनची निघून जाते, वेट लॉस होतं, मसल लॉस होतात. ओके, देन जनरल ट्रीटमेंट ऑफ अ पॉइझन. आता मला सांगा, एखाद्या पर्सनला स्नेक बाईट झाला किंवा एखाद्या पर्सननी पॉइझन घेतलं असेल तर नॉर्मल तुम्ही जनरल ट्रीटमेंट त्या पेशंटला काय देणार? फर्स्टली काय करणार तुम्ही? फर्स्टली सांगा. पहिली ती जागा वॉश करणार जिथे स्नेक. ओके, आणि एखाद्या पर्सन जर इंगेस्ट केला असेल किंवा घेतला असेल पॉइझन तर काय करणार तुम्ही? आहे आपल्याला HCP ला लास्टला आहे प्रॅक्टिकल मध्ये आहे की when the poison is unknown, the specific treatment should be given. But when poison is unknown, the treatment should be given on the जनरल बेसिस. तुम्हाला माहितच नाही, त्या डॉक्टरला जर माहित झालं की हा स्नेक बाईट झालाय, डॉक्टर पटकन ट्रीटमेंट देणार. बट त्या डॉक्टरला माहित नाही स्नेक बाईट कोणता झालाय, तर ट्रीटमेंट देताना पण डॉक्टर पहिली जनरल बेसिस वरती त्या पेशंटला ट्रीटमेंट देणार. द मेन एम ऑफ द ट्रीटमेंट इज टू, फर्स्टला आपला एम काय असणार आहे ऍज अ डॉक्टर और फार्मासिस्ट की सेव्ह द लाईफ ऑफ द विक्टम बाय मेंटेनिंग द रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन अँड बीटिंग ऑफ द हार्ट. ज्या हार्टचा बीट होतात, त्याचं जे रेस्पिरेशन होतं, सर्क्युलेशन होतं ब्लडचं, ते सगळं मेंटेन करणं आणि त्या पेशंटची लाईफ सेव्ह करणं. तर त्याच्यामध्ये 5 बेसिक प्रिन्सिपल आहेत फर्स्टली जनरल ट्रीटमेंटची. फर्स्टली एखाद्या पर्सन, आता तुम्ही काय केलं, एखादा पेशंट घेते मी नॉर्मली, एखाद्या मुलीनं किंवा एखाद्या गर्ल्स किंवा बॉईजनी पॉइझन घेतला आहे, इंजेक्ट केला आहे. सो मी काय करणार, त्या पर्सनचं जे काय अनएब्सॉर्ब पॉइझन जे काय असेल स्टमक मध्ये पॉइझन, ते उमिट थ्रू मी काय करणार आहे, रिमूव्ह करणार आहे. त्याला मिठाचं पाणी देईन किंवा अनदर एमेटिक ड्रग देणार. आपण एमेटिक ड्रग कशाला का देतो पेशंटला? एमेटिक ड्रग न काय होणार आहे? ओमिट जर झाली तर जे काय पॉइझन असणार आहे समज ते बाहेर येणार, राईट, इंजेस्टेड सबस्टन्स थ्रू. ओके,
सो पॉइझनची थोडीफार रिस्क कमी होईल. सो मी एमेटिक ड्रग देईल. आफ्टर दिस जे काय अनएब्सॉर्ब तर पॉइझन रिमूव्ह झालं. देन ऍब्सॉर्ब पॉइझन साठी मी त्या पेशंटला काय देणार आहे, जो काय अँटीडोट असणार आहे तो अँटीडोट देणार. देन टू एक्सक्रीट द ऍब्सॉर्ब पॉइझन, ऍब्सॉर्ब पॉइझन एक्सक्रीट होणार. देन ट्रीट द जनरल सिम्पटम ऑफ विक्टिम. मग नॉर्मली काय जनरल सिम्पटम आले असतील विक्टिमचे ते मी ट्रीटमेंट करणार, विकनेस अदरवाईज जे काय असतील ते, आणि जी काय विक्टिमची जनरल कंडिशन असेल ती मेंटेन करणार मी. ओके, नेक्स्ट पॉइंट घ्यायचा का? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट ऑल ऑफ यू स्क्रीन इज विजिबल. नेक्स्ट स्लाइड दिसते ना? Yes, ma'am. Yes. Then to remove the unabsorbed poison from the body. आता unabsorbed poison तुम्ही रिमूव्ह कसं करणार? फर्स्टली तर तुम्हाला सांगितलं की मी अनएब्सॉर्ब पॉइझन तुम्ही एमेटिक देणार. मग त्याचे 2-3 वे तुम्हाला सांगितले बघा. पॉइझन इंटर द बॉडी बाय डिफरंट रूट्स. फॉलोइंग मेजर शुड बी टेकन फॉर द रिमूव्हल ऑफ अनएब्सॉर्ब पॉइझन. ओके, फर्स्टली जर एखादं इनहेलेशन थ्रू पॉइझन इंटर झालं आपल्या बॉडीमध्ये थ्रू नोज, तर तुम्ही ते अनएब्सॉर्ब पॉइझन रिमूव्ह कसं करणार? फेन एनी टॉक्सिक गॅस असतात जे टॉक्सिक गॅसमुळे त्या पर्सनची डेथ पण मग ते इनहेल केले त्या व्हिक्टिमनं, तर इमिडिएटली तुम्ही काय करणार की टेक्स प्लेस वेअर देयर इज अ फ्रेश एअर. जिथं फ्रेश एअर असेल तिथं पटकन तुम्ही त्या व्हिक्टिमला घेऊन जाणार, किंवा अदरवाईज तुम्ही त्याला आर्टिफिशियल रेस्पिरेशन इमिडिएटली देणार. हे झालं इनहेल साठी. देन पॉइझन इंटर कॉन्टॅक्ट विथ स्किन, आयज और वूड. एखादं इन्सेक्टिसाइड्स असतात आपले हर्बिसाइड, ते जर त्यांचं जर पॉइझन झालं असेल थ्रू स्किन, आयज किंवा ओन्स, तर फर्स्टली तुम्ही जी काही एरिया असेल तो वॉश करणार. वॉश आउट द पॉइझन विथ पाल्म वॉर्म वॉटरने तुम्ही वॉश करणार. इफ स्पेसिफिक अँटीडोट जर त्याच्याजवळ अवेलेबल असतील तर ते तुम्ही द्यायचं. अँटीडोट देतो आपण, म्हणजे अँटीडोट काय करतो हे माहित आहे का तुम्हाला? तुम्ही अँटीडोट देताय पॉइझनला, पॉइझन घेतलेल्या पर्सनला, म्हणजे तो अँटीडोट त्या पॉइझनला बाहेर काढत असेल की काय करत असेल? एकतर तो ऍब्सॉर्ब झालेला असणार आहे, म्हणजे काय करत असेल अँटीडोट रोल नेमका? त्या पॉइझनला तो काय करतो? न्यूट्रलाइज करतो. एखादा अँटीडोट तुम्ही जर देत असाल पॉइझनला, तर तो अँटीडोट त्या पॉइझनला न्यूट्रलाइज करतो. तो पॉइझन जर न्यूट्रलाइज झाला तर पॉइझनचा जो रोल आहे हार्मफुल करतो तो आपल्यावर, तो पॉइझन हार्मफुल होणार नाही. तो जर न्यूट्रलाइज झाला तर कोणतेही तुमच्या बॉडीवरती हार्मफुल इफेक्ट दिसून येणार नाहीत. ओके, देन पॉइझन इंटर थ्रू द इंजेक्शन. If in case injection poison, the unabsorbed poison may be removed by making incision at the point of injection and causing to a bleed. इंजेक्शन म्हणजे आता नॉर्मली आपला स्नेक बाईट घ्या, इंजेक्शन सारखंच आहे. मग त्या जागी तुम्ही काय करता? इन्सिजन करता. नॉर्मली एखादं तुम्ही बघितलं असेल की आपल्याला सांगतात की स्नेक बाईट झालं की तिथं थोडंफार काय करायचं, ब्लीड होऊ द्यायचं, किंवा काही जण तिथं थोडं स्क्रॅचेस करतात, इन्सिजन करतात आणि ब्लिडिंग होऊ देतात, जेणेकरून त्या ब्लड सोबत ते पॉइझन निघून जाईल. विथ द ब्लड फ्लो द पॉइझन कम्स आउट. पॉइझन काय होणार आहे? बाहेर येणार आहे. आपण हीच ट्रीटमेंट घेतो ना, ऐकले का कधी? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, नेक्स्ट आपण बघणार आफ्टर दिस. Okay. After this, poison by removed by suction. Okay, suction through remove करायचं. The application of the tourniquet paroxysmal to the point of injection helps in swallowing the absorption of a poison. हे बघितले का आपण हेल्थ ऍक्सेसरीज मध्ये? आठवते का? टर्निक्यूट. Yes or no? टर्निक्यूट टेस्ट असते जी परफॉर्म केली जाते. ब्लड प्रेशर किंवा अपर आर्म मिडवे तिथे डायस्टोलिक असं व्हेरियस टेस्ट असतात पॉइझन मध्ये.
टर्निक्यूट मध्ये काय केलं जातं, कम्प्लिटली ब्लॉक द ब्लड फ्लो टू द बिटन लिंब, म्हणजे जिथं तुम्हाला स्नेक बाईट केला असेल मग तुम्ही तिथं सांगितलं जातं की पटकन तिथं रुमाल बांधायला लावतात आपल्याला. ओके, टर्निक्यूट प्रॉक्सिमल मध्ये तिथं ते जे केलं तर जो ब्लड फ्लो आहे तो स्टॉप होणार, जेणेकरून जिथं बाईट झालाय ते ब्लड ते पॉइझन तिथंच राहणार, बाकीकडे आपल्या बॉडीमध्ये ते स्प्रेड होणार नाही. So firstly application of the tourniquet at the proximal to the point where the injection help in the allowing the absorption of the poison. Then next poison entered through the mouth. हे तर सगळ्यांना प्रोसिजर माहित आहे. इंटर थ्रू द माउथ, तुम्ही काय करणार, पेशंटला एमेटिक्स ड्रग देणार, एमएससीस करणार. द अनएब्सॉर्ब पॉइजन मे बी रिमूव्ड बाय द इंड्युसिंग वॉमिटिंग अँड वॉश द स्टमक. दॅट ओमिटिंग, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय इमेटिक्स आर एजंट विच प्रोड्यूस ओमिट. सो एमएससी शुड नॉट बी डन इफ अ पॉइझनिंग इज बाय अ स्ट्राइचनिन, कोरोसिव्ह और पेशंट इन अ कोमा कंडिशन. आता याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय की एखाद्या पर्सननी तर माउथ थ्रू पॉइझन घेतला आहे, मग तुम्हाला काय बोललं जातं की ओमिट करा. तुम्ही करणार कधी, ओमिटिंग ड्रग कधी देणार, जर तो पेशंट शुद्धीवर असेल तरच तुम्ही देणार आणि तरच त्याची ओमिट होऊन अनएब्सॉर्ब ड्रग निघणार. आणि त्या पर्सन पॉइझन होऊन जर तो पेशंट बेशुद्ध झाला असेल, कोमामध्ये गेला असेल, किंवा एखाद्या पर्सन ऍसिडिक ड्रग घेतला असेल, तर तुम्ही त्याला ओमिटिक ड्रग देचाल का ऍसिड घेतल्यानंतर? No, ma'am. कारण ma'am. त्या ऍसिडिक जसं No, वरती ओमिटिंग ड्रग दिले जर वरतील तर वरचं जे ट्रकिया वगैरे तो पण पूर्ण ऍसिडिक मुळे खराब होईल. सो तुम्ही त्यावेळेस काय करणार, ओमिट्रग ड्रग तर तुम्ही देऊ शकणार नाही, कारण तो पेशंट आहे कोमामध्ये, किंवा अदर जर घेतला असेल त्यावेळेस पण तुम्ही देऊ शकत नाही, कारण अदर पार्ट पण डॅमेज होऊ शकतात. सो emetic are the agent which produce emit. Emit should not be done poison by the strychnine, corrosive or a patient in a coma condition. So the common household emetic mustard powder असते, or a common salt, म्हणजे एखादं थोडंफार पाणी घ्यायचं, बॉटल मध्ये भरपूर साल्ट टाकायचं, एकदम खारट पाणी करायचं आणि त्या पेशंटला ते पिण्यासाठी द्यायचं. हे आपण होममेड हाऊसहोल्ड एमेटिक म्हणून पण ऍक्ट होतो. ते जर मिठाचं पाणी दिलं तर त्या पेशंटचे ओमिट होते आणि पॉइझन निघून जातं. किंवा इपेकाक म्हणून असतं 1 to 2 ग्रॅम द्यायचं, किंवा अमोनियम बायकार्बोनेट द्यायचं, झिंक सल्फेट हे विथ वॉटर तुम्ही त्या पेशंटला दिलं तर हे एमेटिक म्हणून ऍक्ट होतात. Then another one, the dose of a 6 mg of apomorphine by the subcutaneous injection followed by the 5 mg of a naloxone hydrochloride by intramuscular or intravenous to counteract the narcotic effect of the amorphine. It is a widely used emetic. Amorphine has the following advantage: quick onset of action within a 5. हे जर ड्रग बाकीचे ड्रग दिले तुम्हाला, मेडिसिनल ड्रग apomorphine, naloxone, हे जर ड्रग दिले तर ओमिट होतील, किंवा इट फॅसिलिटीज टू द गॅस्ट्रिक लिव्हरेज होतात. क्विक ऑनसेट ऍक्शन विदिन अ 5 मिनिट. इट प्रोड्यूस रिफ्लक्स ऑफ अपर इंटेस्टाइनल कंटेंट इन टू द स्टमक. The disadvantages of apomorphine is it should not be used in a depressed patient or those in a coma condition. Its effect after oral administration is slow. जर एखादा कोमा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तो देऊ शकत नाही. ओमिट इज अ कॉन्ट्राइंडिकेटेड इन अ केस ऑफ ऍसिड और अल्कली. कारण ऍसिड असणार आहे तर तुम्ही ते घेतलं तर काय होणार आहे, पूर्ण स्टमक रप्चर होणार आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये ओमिटिंग ड्रग देऊ शकत नाही. सो तुम्हाला न्यूट्रलाइजचे ड्रग त्याच्यामध्ये देऊ शकता. ऍसिडला जे न्यूट्रलाइज करू शकतात ड्रग, असे ड्रग तुम्ही त्या पेशंटला प्रिस्क्राईब करणार त्याच्या वेळेस. ओके, हे आपण ओमिटिंग बघितला.